हॅलो नमस्कार, मी पूजा. स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज मी बनवणार आहे दाल बाटी. तर चला पाहू आपण त्यासाठी आपल्याला काय काय सामान लागणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा तर आपण डाळ घेऊयात. तर मी तुम्हाला दाखवते मी कोणत्या कोणत्या डाळी घेते, तर पाहत राहा. हे पाहिजे आपण हरभऱ्याची डाळ घेतली, ही मसूरची, मुगाची, तुरीची आणि ही उडदाची डाळ. अशा 5 डाळी घेतल्या आहेत आपण. तर आता आपण व्यवस्थित धुवून शिजवून घेऊया डाळ. इथे पहा, आता आपण डाळीमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. स्वच्छ अशी डाळ धुवून घेतलेली, कारण डाळीवरची पांढरी पावडर वगैरे लावलेली असती कीड लागू नये म्हणून. स्वच्छ धुवून घ्यायची. पहा किती पांढरं पाणी निघतं आहे. आता ही डाळ तोपर्यंत धुवायची जोपर्यंत स्वच्छ असं पांढरं पाण्याच्या आरपार आपल्याला डाळ दिसत नाही तोपर्यंत. पहा अजून पण किती पाणी निघले इथे. चांगले 4-5 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे. पहा अजूनही पांढरं पाणी निघते. ही पावडर असते लावलेली की जेणेकरून डाळी वगैरे खराब होऊ नयेत म्हणून. हे पहा आता 4-5 वेळा झाले. आणि आता पहा इथे डाळ आता दिसते आपल्या आरपार अशी छान. असं कुकर लावून घेतलेलं आहे आता आपण. तोपर्यंत आता कुकर होतं आहे तोपर्यंत आता आपण बाटीसाठी जे पीठ लागणार आहे कणिक मळून घेऊया. त्यासाठी पहा इथं कणिक घेतलेली आहे मी, व्यवस्थित अशी चाळून घेतली आहे. कणिक चाळून घेतल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये ओवा टाकणार आहे. ओवा छान असा हातावर चोळून घेतलेला आहे. मीठ टाकले आपल्याला चवीला लागेल तसं, आणि थोडीशी हळद टाकली आहे. आणि इथे पहा तुपाचं मोहन टाकलेलं आहे आपण गरम करून. आणि मेन म्हणजे इथं आपल्याला रवा टाकायचा होता आधी, पण मी विसरले होते. नंतर आठवल्यावर पुन्हा रवा टाकलेला आहे. आधीच ज्या वेळेला आपण पीठ घेतो ना त्यावेळेलाच रवा टाकून घ्यायचा आहे. हे पण मी उशिरा टाकलं आहे, जेणेकरून तेल व्यवस्थित आपण ज्या वेळेला तेलाचं मोहन टाकतो ना तुपाचं त्यावेळेला ते पण लागलं पाहिजे व्यवस्थित त्याला. ते पाहतो पुन्हा आता आपण व्यवस्थित असं पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊयात. कारण एकदम असं जास्त नाही टाकायचं पाणी, थोडं थोडं टाकायचं पाणी. इथे पहा मी जसं जसं लागेल तसं तसं पाणी घेतलेलं आहे आणि मळून घेत आहे. इथे पहा जास्त असे घट्ट नाही लावायची आपल्याला, खूप अशी पातळ पण नाही, मीडियम अशी लावायची ही. आणि आता थोडा वेळ आपल्याला भिजत ठेवायचं आहे. इथं तेल लावून घेतले मी. आणि आता इथं थोडा वेळ भिजत ठेवूयात आपण हे जे पीठ आहे ना ते. तोपर्यंत आपण डाळीचं बघूयात डाळ शिजली आहे की नाही, आणि फोडणी टाकून घेऊयात तोपर्यंत. इथे पण मस्त असं शिजलं होतं, डाळ शिजली आहे पण झाकण नाही पडलेलं. तोपर्यंत म्हटलं आपण आता ह्याचं करून घेऊयात बाटी. आणि इकडे पोळपाटावर आधी पोळ्या केलेल्या होत्या म्हणून त्याचं पीठ लागलेलं आहे पोळपाटाला. हे पहा आता व्यवस्थित असं पुन्हा 10 मिनटांच्या नंतर आपण कट करून एकसारखं करून घेतलं पीठ. आणि आता इथं कट करून घेतले आहेत आपण गोळे. आपल्याला बाटीसाठी जेवढे पीठ पाहिजे ना ते. आता मी इथं बाट्या बनवणार आहेत कुकरमध्ये, इडलीच्या कुकरमध्ये. तर त्यासाठी आधी इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि इथं आता लाटून घेऊयात आपण. कशी बनवते ते मी सांगते तुम्हाला. इथे पहा आधी आपण पोळीसारखी लाटून घेतलेली आहे. असं पातळ अशी लाटायची आहे. त्यावर आहे ना मी तेल लावून घेतलं आणि थोडंसं पीठ पण टाकलं आहे. आणि हे पहा घडी करून घेतलेली आहे, जेणेकरून आपली जी पाटी आपण डायरेक्ट असेच जर केली तर ती एवढी व्यवस्थित नाही होत. असं नुसतं पिठाचा गोळा खाल्ल्यासारखं होतो. त्यामुळे हे पहा आता ही व्यवस्थित अशी गोल करून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही. अजून 1-2 मिनिट करून दाखवते तुम्हाला, कारण आपण इडलीच्या कुकरमध्ये लावणार आहोत. त्यामुळे मग त्याच्यानुसार करून घेते मी. चाळणीमध्ये नाही शिजवून घेतले, इडलीच्या कुकरमध्ये एकसारखे शिजतील सगळे, वाफलून घेतील सगळे, म्हणून मग इडलीच्या कुकरमध्येच लावते. हे पहा पुन्हा एकदा थोडीशी वेगळ्या पद्धतीने पण बनवली आहे पाटी. आणि तुम्हाला जसे योग्य नाही काय वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवा. मी आपल्या सोप्या पद्धतीने बनवून दाखवले आहे तुम्हाला. हे पहा पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला. आता आपण आधी पीठ घेतलेलं आहे लावून. मग आपण साध्या जशा चपात्या करतो ना तशी चपातीसारखं लाटून घ्यायचे पूर्ण. थोडं पातळ लाटायची फक्त. आणि त्यानंतर
त्याला तेल लावायचे वरतून. हे पाहिजे अजून मी लाटून घेते व्यवस्थित अशी. तुम्हाला जसं ज्या आकाराची पाहिजे, लहान पाहिजे मोठी पाहिजे त्यानुसार तुम्ही करून घ्यायचे. काही काही जण डायरेक्ट असेच गोळे असतात ना तेच हे करतात. इथं पहा मी वाफलून घेतलेली आहे. आधी एक खाली ठेवली होती, नंतर हे ठेवलं इथं कुकर लावून घेतला आपण इडलीचा. झाकण ठेवलं व्यवस्थित. आता आपली जो बाटीत वाफलती आहे तोपर्यंत इकडे आपण आता डाळीला फोडणी देऊयात. पहा इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात. पहा इथे आता थोडीशी टाकली, तेल गरम झालं की नाही पाहण्यासाठी. तर बऱ्यापैकी तर आपली मोहरी तडतडती आहे चांगली. त्यानंतर आता मी कढीपत्ता टाकलेला आहे इथे. कढीपत्ता टाकला. इथं अद्रक लसूणची पेस्ट केली होती, म्हणजे ठेचून घेतलेला आहे, खूप अशी पातळ पेस्ट नाही केलेली. तो पण टाकलेला आहे. आणि आता आपण अद्रक लसूण थोडंसं परतून घेतलं की मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. हे पहा कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे छान. आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. ॲक्च्युली तर झालं काय, मी कांदा आधी तर थोडं स्टार्टिंगला परतला टाकल्या आणि नंतर बाटीच बाहेर झाला होता कुकरनं. तो बाटी काढण्यामध्ये थोडासा कांदा माझा आहे ना हे पहा थोडासा इथं खाली लागला होता, कारण ते गॅस बारीक करायचं मी विसरून गेले होते. आणि नंतर मग आता इकडे परत टोमॅटो पण टाकला आहे. हे पहा इथं टमॅटो टाकला आणि पुन्हा बाटी तोपर्यंत मी बाहेर काढून घेत होते. इकडं हे पण असंच झालं, टमॅटो पण थोडा वेळ टाकला आणि हलवला आणि तसंच ठेवला. पण ह्या वेळेला मी गॅस बारीक केला होता, कारण आधीच कांदा थोडासा खाली लागल्यासारखा झाला होता. खूप नाही लागला, खाली म्हणजे लागायला सुरुवात झाली होती. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, मी लगेच हलवला तो कांदा. आणि हे पहा इथं टमॅटो टाकलेला आहे. टमॅटोमध्ये थोडंसं मीठ टाकूयात आता आपण, जेणेकरून म्हणजे टमॅटो लवकर मऊ होईल. मीठ तुमच्या अंदाजाने टाका, थोडं कमी जास्त कसं लागेल तसं. इथं बहुतेक मिठात नाही आहे, मिठाचे जे आहे ना इथं पहा दाखवलं आहे तुम्हाला, मी थोडंसंच टाकलेलं आहे, कारण पुढं पण आपल्याला नंतर टाकायचं मीठ. आणि जर तुम्हाला अंदाज येत असेल पूर्ण भाजीचा किंवा डाळीचा सॉरी, तर तुम्ही इथंच पूर्ण जे भाजीला मीठ लागणार आहे तुम्हाला डाळीला ते इथंच टाकून घ्या, जेणेकरून मीठ टाकल्याच्या नंतर आपली टमॅटो हा पटकन शिजतो. त्यामुळे आता हे पहा छान असं परतून घेतलेलं आहे पुन्हा. हे पहा व्यवस्थित असं परतून घेऊयात आपण. आणि टमॅटो परतून झाल्याच्या नंतर इथं मी कुकरमधून डबा बाहेर काढला आहे डाळीचा. डाळ थोडीशी एकसारखी केली आणि आता हळद टाकूयात. हळद टाकून पुन्हा एकदा परतून घेऊयात. थोडंसं मिक्स केली हळदच्या आपल्या टमॅटो आणि कांद्यामध्ये. आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जे आपण 5 डाळी शिजवून घेतलेल्या आहेत एकत्र, ते डाळ आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. इथे पहा त्याआधी आपल्याला वरणाला जे काय तिखट वगैरे लागणार आहे, तिखट मसाला किंवा गरम मसाला पण टाकलेला आहे थोडासा, तो पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. इथे पहा मी मसाला लाल तिखट टाकलेला आधी, आणि त्यानंतर हे पहा इथे हलवून घेतले मस्त, थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे, मसाला लावलेला आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण जास्त नाही पाणी टाकलं, कारण पाणी यासाठी की मसाला जो आपण म्हणजे तिखट जे आपण खाली टाकलं होतं आधी ते खाली लागू नये, जळू नये त्यासाठी. तर आता पहा व्यवस्थित असं पाणी टाकून थोडंसं एकसारखं केलेलं आहे, आणि जेणेकरून आपलं खाली लागणार नाही मसाला, आणि वास असा करपट असा वास येणार नाही. आणि हे पहा इथं डाळ शिजवून घेतलेली होती ना आपण, ती डाळ आता आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये. हे पहा इथं डाळ टाकलेली आहे, आणि डाळ जास्त असल्यामुळं पाणी तुम्हाला अंदाजाने जसं लागेल तसं टाका. मी पण माझ्या अंदाजाने टाकलेलं आहे, आणि असं नाही की मोजून वगैरे टाकले पाणी मी.
मी आपलं माझ्या मनाने आपल्याला किती पातळ वगैरे लागते ना त्या हिशोबाने मी पाणी टाकलेलं आहे. खूप जास्त पण नाही, घट्टच ठेवली होती मी थोडीशी, कारण घट्ट थोडीशी छान लागते. आणि याच्यामध्ये ना तुमच्याकडे तूप असेल ना, गावरान तूप, ते पण टाका. गावरान तुपाने पण छान चव येते. किंवा वरतूनसुद्धा नंतर आपण जेवताना ज्या वेळेला घेतो ना डालबाटी, त्यावेळेला पण तुम्ही तूप घेऊ शकता. आणि हे पहा इकडे इथं तयार झालेली आपली बाटी. इथं बाटी तयार झाली. तर इथं पहा आता आपण चिरून घेतली आणि तुम्ही पाहू शकता कसे लेयर आले आहेत आतमध्ये. जर आपण असाच गोळा जर ठेवला असता ना, तर हे जे आतमध्ये आपल्याला लेयर दिसतात ते दिसले नसते. आता हे पहा आतमधून पोकळ असल्यासारखी आहे आणि छान लागते. पण तसेच जर गोळे ठेवले ना, मग ते आतमधून असे वापरले नाही जात. आणि ही अशी जरी खाल्ली ना आता, तरी काही हरकत नाही, कारण आपलं पूर्ण आतमधून सुद्धा पूर्ण वापरले आहेत. पण आता आपण आहे ना हे थोडंसं तेलामध्ये ना फ्राय करून घेणार आहोत, कडक करून घेणार आहोत ते एक प्रकारे. पण ही जर आता आपण अशी पण खाल्ली ना तरी काय हरकत नाही. काही काही जण पहा नुसते असेच खातात. एकदा वापरल्याच्यानंतर पुन्हा ते ना तळत नाहीत. आणि इथं पहा हे ना गरम पण होतं, खूप भाजत पण होतं. आणि हे पहा इथं हळूहळू कट करून घेतले आहेत. अजून दुसरा एकदा लावला होता कुकर, की आपलं जेणेकरून बाटी अजून होतील, कारण एवढ्या बाटी तर पुरल्या नसतं आपल्या सगळ्यांना. आता पहा बाटीत तळण्यासाठी इथं मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल मोठ्या आचेवर ठेवलेलं आहे. आणि इथं पहा मी तेल तापले की नाही ते पाहत होते. अजून काही एवढं तापलं नव्हतं तेल. खूप पण असं कडक नाही करायचं आपल्याला. बाटी तळतानाचं तेल आहे ना, ते खूप असं कडक नाही करायचं, थोडंसं मिडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे. आणि हे पहा आता इथं आपण बाटी टाकून घेतलं. ॲक्च्युली इथं टाकतानाचा व्हिडिओ पुढे गेला म्हणजे मागे पुढे झाला दिसतो, हे डायरेक्ट काढतानाच आहे व्हिडिओ. बाटी टाकून तळून झालेला आहे तो व्हिडिओ आलेला आहे नेमका इथे. आणि पहा पुन्हा आता आपण राहिलेल्या दुसऱ्या बाटी आहेत ना त्या टाकूयात. इथं तुम्ही पाहू शकता. पहा हे पहा इथं बाटी आपण टाकून घेतलेल्या आहेत पूर्ण. जेवढं आपल्या तेलामध्ये बसतं तेवढाच टाका, जास्त पण टाकायचं नाही, कमी पण नाही, जेणेकरून आपलं एकसारखं असं तळले जातील. आणि हे पहा इथं मी तुम्हाला म्हटलं ना मागे पुढे झाला आहे व्हिडिओ. हा व्हिडिओ आधीचा आहे, ह्याच्या आधीचं ठिकाण लावायचं ते मागे पुढे झाला आहे. कारण झालं कसं, मी आधीचं काही एका मोबाईलमध्ये शूट केले, काही जे आहे ना रेसिपी ती दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट केली. त्यामुळं मी दुसऱ्या मोबाईलमधून हा व्हिडिओ घेतलेला होता. ते येताना मागे पुढे आलं, मी चेक नाही केला आत्ता एडिट करतानासुद्धा, त्यामुळे हा मागे पुढे झालेला आहे. पण ठीक आहे, तुम्ही समजून घेता मला, कारण माझे ताई दादा जे आहेत यूट्यूबवरचे ते खरंच खूप छान आहेत. खूप असे छान समजून घेतात मला, त्यामुळे हे पण थोडं समजून घेतील असं काही नाही. आणि हे पहा इथं पण आता आपण बाटीतनं छान अशा तळून घेऊयात. खूप असं जास्त तेल गरम नाही केलं. आणि इथं कढई थोडीशी ना हालत होती, कारण होतं काय, कढई ना अशी पूर्ण लंबुळकी खालून, आणि ते गॅसवर ना व्यवस्थित अशी बसत नाही, पूर्ण हालत असते वाकडी तिकडी. आणि हे पहा इथं लेअर कशा सुटल्यात आहेत ते इथं दाखवते तुम्हाला मी. तळल्याच्यानंतर छान अशा लेअर सुटत आहेत आपल्या. आणि छान तुपाचं मोहन टाकल्यामुळे ना आपले खुसखुशीत होतात. जे बाटी आहे ना ती खुसखुशीत होते. हेच जर तुम्ही तेलाचं मोहन टाकलं ना तर त्या बाट्या आपल्या कडक होतील. त्यामुळं खुसखुशीत जर तुम्हाला करायच्या असतील तर तुपाचं मोहन टाका, जेणेकरून जेणेकरून बाटी आपली खुसखुशीत होईल. आणि हे पहा इथं व्यवस्थित असं तळून घेतलेली मी. थोडासा वेळ गेला आहे आणि टाईम थोडासा लागला इथं तळण्यासाठी. थोडासा वेळ जातो कारण आपण मोठ्या आचेवर नाही, बारीक फ्लेमवर, मिडियम फ्लेमवर करणार आहे. खूप बारीक पण नाही, एकदम बारीक पण नाही, आणि खूप मोठी पण नाही, मिडियम फ्लेमवर केलेली आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागणारच आहे आपल्या बाटी तळायला. कारण आपण जर मोठ्या फ्लेमवर तळलं तर बाहेरची जी कवर आहे ना बाटीचं ते जळून जाईल, काळं होऊन जाईल, आणि आतमधून
कच्चंच राहील. त्यामुळे मीडियम फ्लेमवर एकसारखं असं तळून घ्यायचं आहे. सारखं हलवून घेते जेणेकरून एका साईडलाच फक्त एका साईडचंच फक्त तळणार नाही. पूर्ण अशी बाटी आपली छान अशी एकसारखी तळून होईल. आणि हे पहा किती छान असे लेअर दिसतात ते. इथे पहा आपलं एक साईडला डाळ पण तयार आहे आणि आपली बाटी पण तयार आहे. आणि पहा किती छान अशी बाटी तयार झालेली. चला तर मग कशी वाटली तुम्हाला आपली रेसिपी आजची ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.